नमस्कार मंडळी, तुमचं परत एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये. आणि आज आम्ही चाललो आहे मुक्तादेवीची ओटी भरायला. तर आम्ही आता 15 मिनिटात निघतो आहे. थोड्या वेळात सगळे आता फ्रेश वगैरे होतात. आता मी सगळं सामान वगैरे आणलं ओटीचं. आम्ही दरवर्षी मुक्तादेवीची ओटी भरायला जातो. दरवर्षी आम्ही ट्रिपला जातो तेव्हा मी पहिले मुक्तादेवीची ओटी भरतो. तर एंडपर्यंत बघत राहा ब्लॉग. आणि तुम्हाला अमरनाथची सिरीज नक्की तुम्हाला आवडेल हे मला खात्रीच आहे. तर एंडपर्यंत बघत राहा. नमस्कार मंडळी, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. तर आज आम्ही चाललो आहे उज्जैनला महाकालचं दर्शन घ्यायला. तर आमची 8:55ची ट्रेन आहे. इथून मुंबई सेंट्रलवरून आमची 8:55ची ट्रेन आहे. ती आम्हाला 8 तासाचा आमचा प्रवास आहे आजचा. तर उद्या आम्हाला सकाळी 7:30ला ती उज्जैनला पोहोचवणार. आम्ही तिथून उज्जैनचं महाकाल हे गे बाई. हाय हाय गाईस, मी तुमचा परत लाडका ध्रुव भोसले परत भेटलेला आहे. तुम्हाला स्वागत आहे तुमच्या लाडक्या आयुष गोंडबरे चॅनलवर. आता आम्ही चाललो इकडनं उज्जैनला. ही बघ, ही आमची ट्रेन. ही आमची ट्रेन आहे. नको कुठल्या पण नको यशवंतचे बाळा. तू बघ काय ब्लॉग करतो ह्याच्यात. This is our train. This is our seats. नथिंग आहे. ओए हाय कर. हाय कर. और एक बात गाइस, अपन सब एरिया के बाहर आगे हाय कर ना.
बघ रिपीट केलं. उज्जैन महाकाल ची नगरी. रोड पे आओ. जय महाकाल उज्जैन. तर आता आम्ही आलोय उज्जैनच्या स्टेशनला. आता आम्ही पुढचा प्रवास आमचा तिथून सुरू होणार आहे. इथून आता आम्ही जाणार उज्जैन पासून ते आता डायरेक्ट जम्मूला जाणार. आता जम्मू तावीला. मग आता उज्जैनचं मस्त आहे की आमचं दर्शन वगैरे सगळं झालं इथून. आता थोड्याच वेळात आता आम्ही काश्मीरला जाणार आहे इथून. मग उद्यापासून आमची यात्रा सुरू होणार. उद्या संध्याकाळी आम्हाला पोहोचवणार ही ट्रेन. मग उद्या आम्ही सकाळी मग ही यात्रा सुरू करणार सकाळी 4 वाजता पहाटे.